दिल्लीत I-20 कार कुठून आली याचं सीसीटीव्ही मॅपिंग सुरू करण्यात आलंय। लाल किल्ल्यावर ही कार कशी पोहोचली याची देखील सीसीटीव्ही मॅपिंग सुरू आहे। दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाकडून या मार्गाचं सीसीटीव्ही मॅपिंग सुरू करण्यात आलेलं आहे। भरतपूर ते लाल किल्ल्याच्या सुवर्ण मशिदीच्या पार्किंग पर्यंत पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासल्याचं सूत्रांमार्फत कळते। 200 पोलीस कर्मचाऱ्यांनी अनेक मार्गांवरील सीसीटीव्ही तपासल्याची माहिती सूत्रांची आहे। संशयित म्हणून अंदाजे 13 जणांची चौकशी सुरू असल्याचं सूत्रांमार्फत कळते। तर डॉक्टर उमर हा I-20 मध्ये असल्याचा संशय DNA अहवालानंतरच ओळख स्पष्ट होईल। दिल्ली स्फोटातील 2 मृतांची नावं समोर आलीत। अशोक कुमार आणि अमर कटारिया अशी मृतांची नावं आहेत। 34 वर्षीय अशोक कुमार उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत, तर 35 वर्षीय अमर कटारिया हे दिल्लीतील रहिवासी होते। दोन मृतांची नावं समोर आलेली आहेत। DNA चाचणी सध्या सुरू आहे। मृतांचा आकडा 9 आहे। इतर जणांची देखील ओळख पटवण्याचं काम सुरू आहे। तर दिल्ली स्फोटानंतर अमित शहा आज महत्त्वाची बैठक घेणार आहेत। दिल्ली पोलीस आयुक्त गुप्तचर विभागाचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहतील। अमित शहा सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे आणि अतिशय महत्त्वाची अशी ही बैठक असणार आहे। दिल्ली स्फोटानंतर ही महत्त्वाची बैठक होते। या बैठकीत संपूर्ण आढावा अमित शहांकडून घेतला जाणार आहे। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे। दिल्ली पोलीस आयुक्त गुप्तचर विभाग प्रमुख या बैठकीत उपस्थित राहतील। अमित शहा हे सुरक्षा संस्थांच्या प्रमुखांची भेट घेणार आहेत। तर हा भीषण असा स्फोट झालाय, त्यामुळे संपूर्ण देश हादरलेला आहे। या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 30 पेक्षा जास्त जण जखमी आहेत। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। संध्याकाळी 6:52 कारमध्ये हा स्फोट झाला। I-20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला सध्या पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलंय। दिल्लीतील I-20 कारमध्ये फिदायीन स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्फोट होण्याच्या 3 तास आधी I-20 कार सुंदरी मस्जिद जवळ पार्क होती। पार्किंगमधून कार बाहेर पडल्यावर अवघ्या 4 मिनिटांनंतरच हा स्फोट झाला। सुंदरी मस्जिद जवळील रस्त्यावरून जाताना कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ह्युंदाई I-20 कारमध्ये विस्फोटक होतं अशी माहिती आहे। फरीदाबाद टेरर मॉड्यूलशी कनेक्शन असल्याचा संशय आहे। स्फोटासाठी वापरलेल्या I-20 कारबाबत धक्कादायक खुलासे। हुंडाईची I-20 कार स्फोटासाठी वापरली गेली। स्फोटासाठी वापरलेली कार हरियाणा पासिंग होती। दिल्लीतील मोहम्मद सलमान कारचा मूळ मालक। सलमाननं 1.5 वर्षापूर्वी ओखला भागात राहणाऱ्या देवेंद्रला गाडी विकली होती। त्यानंतर देवेंद्रनं हरियाणाच्या अंबालामध्ये राहणाऱ्या नदीम खानला गाडी विकली होती। नदीमनं I-20 कार रॉयल कार झोन डीलरला विकली। पुलवामाच्या तारीखनं रॉयल कार झोनकडून I-20 कार घेतली। तारीख मूळचा पुलवामाचा असून तो फरीदाबादमध्ये राहत होता। फरीदाबादमध्ये 2900 किलो स्फोटकं सापडलेला डॉक्टर मुझम्मिल शकीलही पुलवामाचाच। मुझम्मिल शकीलच्या अटकेनंतर तारीखनं घाबरून आत्मघातकी हल्ला केल्याचा संशय आहे। दरम्यान I-20 गाडीचा जुना मालक मोहम्मद सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर या संपूर्ण स्फोटाने दिल्ली हादरली आणि बाकी शहरात देखील सध्या हाय अलर्ट आहे। आतापर्यंत 9 जणांचा यात मृत्यू झालाय, तर 30 पेक्षा जास्त जण जखमी। मृतांचा आकडा वाढण्याची देखील भीती वर्तवण्यात येते। काल संध्याकाळी 6:52 हा स्फोट झालेला आहे। यावेळी मेट्रो स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होती। तर सुरक्षा यंत्रणांकडून मुझम्मिलच्या बँक व्यवहारांची तपासणी। जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचे पुरावे सापडल्याचं सूत्रांमार्फत कळतंय। तर फॉरेन्सिक टीमने संपूर्ण परिसराची आता पाहणी केलेली आहे। फॉरेन्सिक टीमनं परिसरातील इमारतींच्या छताचीही पाहणी केली।
ही आताची महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। इमारतीच्या एका छतावरून काही साहित्य जप्त करण्यात आलंय। फॉरेन्सिक टीमने संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। तर या परिसरातील ज्या इमारती आहेत त्यांच्या छताची देखील पाहणी फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली आणि इमारतीच्या एका छतावरून काही साहित्य जप्त करण्यात आल्याची सध्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि संपूर्ण आजूबाजूच्या परिसराची सध्या पाहणी करण्यात आली। यात एका इमारतीच्या छतावरून काही साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे। आजूबाजूच्या इमारतींची देखील पाहणी फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आलेली आहे। या हल्ल्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे। कालपासूनच पोलीस जे आहेत ते अलर्ट मोडवर आहेत। मग सीसीटीव्ही मॅपिंग असेल, फॉरेन्सिक टीमकडून सुरू असलेली ही पाहणी असेल, सध्या चौकशी देखील सुरू आहे। दिल्ली स्फोटातील मृतांची डीएनए चाचणी सुरू आहे। अनेकांची ओळख पटवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। दिल्ली स्फोटात उत्तर प्रदेशातील अशोक कुमार यांचा मृत्यू झालेला आहे। फरीदाबादमधील विस्फोटक नमुन्यांचा एफएसएल अहवाल दुपारपर्यंत येण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने फरीदाबादमधून मिळालेल्या विस्फोटक नमुन्यांची माहिती मागवल्याचं सूत्रांमार्फत कळते। एफएसएल अहवाल आल्यानंतरच नेमका कोणता स्फोटक पदार्थ वापरण्यात आला याबाबत स्पष्टता येणार आहे। कामशेत घाटात कंटेनर वारकऱ्यांच्या दिंडीत शिरल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 2 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर 8 वारकरी गंभीर जखमी झालेले आहेत। वारकऱ्यांची दिंडी आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघालेली होती। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी स्थानिकांकडून रास्ता रोको सुरू आहे। जखमींवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वारकऱ्यांच्या दिंडीत थेट कंटेनर शिरलेला आहे आणि वारकऱ्यांची ही दिंडी आळंदीच्या कार्तिकी वारीसाठी निघालेली होती। जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनास्थळी स्थानिकांकडून रास्ता रोको करण्यात आलेला आहे। कामशेत घाटात कंटेनर वारकऱ्यांच्या दिंडीत शिरल्याची घटना घडली। या दुर्घटनेत आतापर्यंत 2 वारकऱ्यांचा मृत्यू झालाय तर 8 वारकरी गंभीर जखमी आहेत। शेवटचा विना घेतला माझ्या